बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची। पाकिस्तानातील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकातून मोदींची ही मुत्सद्देगिरी अधोरेखित होते। अजय बिसारिया 2019 ची भारत पाकिस्तान मधली परिस्थिती वर्णन करताना आपल्या पुस्तकात असं म्हणतात की 2019 च्या फेब्रुवारीत पंतप्रधान मोदींच्या कूटनीतीने पाकिस्तानला घाम फोडला होता। भारतीय लष्कराने तब्बल 9 क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सोडण्याची तयारी केली होती। भारताची ही युद्धसज्जता पाहून तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, पण मोदींनी हा फोन स्वीकारला नाही। त्यापूर्वी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या घरीही पाकिस्तानी अधिकारी पोहोचले होते। ही रात्र होती 27 फेब्रुवारी 2019 ची। हा तोच दिवस आहे जेव्हा भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते। भारताच्या या आक्रमक कूटनीतीने आणि कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान त्यांच्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या भूमिकेचाही फेरविचार करायला तयार झालं होतं, असाही दावा बिसारिया यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे। भारताच्या तयारीमुळे पाकिस्तानला 2च दिवसात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करावी लागली। पंतप्रधान मोदींनी या 27 फेब्रुवारीच्या या रात्रीचा उल्लेख कत्ल की रात असा केल्याचा दावाही अजय बिसारिया यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सोबेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोबेश, खूप महत्त्वाची माहिती आता समोर येते या पुस्तकातून। सौरव, नक्कीच अजय बिसारिया हे त्यावेळी पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त होते आणि त्यामुळे स्वाभाविक इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलायचे अशा स्वरूपाचा निरोप हा अजय बिसारिया यांना त्याच रात्री आला होता। आणि दुसऱ्या दिवशी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेतही मान्य केलं की अजय बिसारियांकडे असा आम्ही निरोप पाठवला होता, किंबहुना आम्ही नरेंद्र मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय शांततेसाठी। आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॅप्टन अभिनंदनला ताबडतोब सोडण्यात आलं पाकिस्तानच्या कस्टडीतून आणि त्यावेळेस हे सर्व एक गुडविल गेस्चर म्हणून केलं जात होतं पाकिस्तानच्या वतीने, असं अजय बिसारिया यांनी म्हटलंय। त्यासोबतच 9 मिसाईल हे भारताने तयार ठेवले होते पाकिस्तानवर टाकण्यासाठी। आणि त्यानंतरही ज्यावेळी बिस्टेक समिट झालं त्या समिटच्या दिवशीही इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 1 to 1 मीटिंग व्हावी यासाठी अजय बिसारिया यांच्याकडे भरपूर फॉलोअप केला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन कॉलही घेतला नाही आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची 1 to 1 मीटिंगही केली नाही। त्या उलट त्यावेळेसचे जे आर्मीचे प्रमुख होते त्यांनी अजय बिसारिया यांना म्हटलं होतं की यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा यावेळेसचं जे प्रत्युत्तर असेल ते मोठं असेल। आणि या सगळ्याचा खुलासा त्यांनी आपल्या आगामी काळात प्रकाशित होणाऱ्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकामध्ये केलेला आहे। या पुस्तकामध्ये अजय बिसारिया यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत, ज्यामध्ये पुलवामा हल्ल्यापासून ते त्यानंतर पाकिस्ताननी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध सुधारवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख आहे। आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदींचा ज्यावेळी फोनवर बोलावं नरेंद्र मोदींशी अशी इम्रान खान यांची इच्छा होती, त्यावेळी भारतीय उच्चायुक्तांनी त्यांना निरोप दिला होता की नरेंद्र मोदी हे साधारणपणे 1 तासासाठी आता फोन घ्यायला अवेलेबल नसतील। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताबडतोब अभिनंदन यांना सोडण्यात आलं, कारण त्यावेळेस असं म्हटलं गेलं की आर्मीच्या प्रमुखांनी तयारी केली होती की 9 मिसाईल्स हे पाकिस्तानच्या दिशेने रोखण्यात आले होते आणि जर पाकिस्ताननी त्यावेळी अभिनंदन वर्धमानला सोडलं नसतं तर कदाचित हे 9 मिसाईल पाकिस्तानवर डागण्यात आले असते आणि या सगळ्याची भीती पाकिस्तानला होती। अशा स्वरूपाचे सर्व प्रकारचे तथ्य आणि सर्व प्रकारच्या घटनांचं कंपायलेशन या पुस्तकामध्ये आहे। त्यासोबतच या पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एक डॉसियर तयार केलं होतं, ज्या डॉसियरमध्ये पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे दहशतवाद्यांचे तळ आहेत आणि त्यामार्फत हे हल्ले घडवले जातात याचा उल्लेख केला गेला होता। इम्रान खान यांनी त्यावेळेस ग्वाही दिली होती की आम्ही या डॉसियरवरही काम करू, जर भारताने आमच्यासोबत शांततापूर्ण संवादाला सुरुवात केली तर भारत जे काही डॉक्युमेंट्स पाठवत आहेत आणि जो भारताला पुरावा सापडलाय त्या पुराव्यांच्या आधारे आम्ही कारवाई करू। पण तरीसुद्धा भारताने अशा प्रकारची बोलणी टाळून थेट कारवाई करण्याचं निवडलं, असं एकंदरीत या अँगर मॅनेजमेंट या तत्कालीन भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त यांनी लिहिलेल्या पुस्तकातून दिसून येते। ठीक आहे, धन्यवाद सोमेश या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।